नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मैरो तिकडे ती गाडी पाहते युलूची. आणि बाकी आम्ही चहा भेटेल अशी गॅरंटी आहे. भेटल हा भेटणार 100% आपल्या मुंबईचा वडापाव इकडे पण फेमस आहे का? हा मग इकडे पण फेमस असं. कावळा काय भाऊ राहिला. आणि इकडं बस स्टँड आहे. फायनली आपण आलो होतो मेट्रो स्टेशन मध्ये. आता शिकू उघडले, आपण 5 वाजताची येऊन बसले इथं. आता वाजले 6:32. यार 3 नंबर स्टेशनला जायचं ना. अंडरग्राउंड तर हे पा आपण चाललो आता 1 किलोमीटर. बाकी इकडे सगळी गॅंग आपली माग उभी. हे भावा ह्याच्यातून पडायचं नाही. फायनली मेट्रो आली. या भाई सगळीकडे गँग बसले. इकडे दुसरीच आपल्याला मागं दुसरी मेट्रो आली. किती वेळ थांबते भाई? 1 सेकंद फक्त 30 आहे का? 30 नाही थांबत स्टेशन कोण नसतं. 15-20 सेकंद. हे रेल्वे स्टेशन खाली. मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आता BIC बँगलोर हॉल्टी कनेक्ट एक्सपोला. तुम्ही बघू शकता आम्ही आता एंट्रन्स वर आहे. तर एक्झिबिशन सेंटर आहे समोर, जिथे शेल्टर दिसतोय तिथे. अजून सुरू व्हायला वेळ आहे. अजून 8 वाजलेले, 10 वाजता सुरू होणार आहे. आणि नाश्त्याची सोय बघतोय म्हणा. आता आम्ही इथून मेट्रो स्टेशन बघू शकतो. बरं तू पर्सनॅलिटी दाखव राहिला तुझी. मी स्टँडर्ड राहते ती बघा. ती मेट्रो स्टेशन आहे तिकडून आपण मेट्रो. ए गँग हे पा चालले समोर यांच्या धुंदीत. हे वेगळंच धुंदीत. अरे थांबा जरा, येऊ दे आम्हाला पण. बरंच मोठं आहे का रे BIC? इकडं पोरं प्रॅक्टिस करू राहिली क्रिकेटची. पण त्यांची कन्नड आपल्याला कळत नाही. त्यांची हिंदी पण वेगळीच आहे. हिंदी कन्नड मिक्स आहे. तिकडे टेंट वगैरे आहे. मित्रांनो फायनली आपण पाहू शकतो आपण हॉल्टी कनेक्ट टेक्निकलला पोहोचलोय एक्सपोला. तिकडे मध्ये एक्सपो आहे आणि यांच्या इकडे चालू आहे फोटो. यांचं कन्व्हर्सेशन आहे का? यांचं प्रतीकने पाहिलं. प्रतीक डायरेक्ट शांत. हे पाहू शकता HC 2025. त्याचं ते वरची पन्नी नाही काढेल अजून. आणि इकडं आपलं वेअर हाऊस नंबर 1. बाकी आपले इथं फोटो काढताय. इथं बघ. तर तुम्ही पाहू शकता आपला या भाऊंचा स्टॉल आहे. आणि इकडं मयूर भाऊ पण सध्या टॉपला आहे. सोशल मीडिया मार्केटिंग. तर तुम्ही इकडे पाहू शकता याचा हॉल नंबर 1चा लेआउट आहे हा सगळा. बाकी इकडे फ्लॉवर्स वगैरे ठेवलेले आहेत प्रॉपर. अजून पिशव्या आहे म्हणजे अजून प्रॉपर चालू नाही झालंय. त्याच्यामुळं तिकडे पण ती पाहू शकतो तुम्ही ते काढेल. बाकी इथं आहे सगळं. नंतर बघा ना घ्यायची. तर मित्रांनो फायनली आपण हॉल्टी कनेक्टला आलो होतो. आता एक्सपो तुम्ही हॉल्टी कनेक्टच बोलणार आहे. एक्सपो समजून घ्या. हे अरे वेगळंच आहे बरं का. आणि इकडे फ्लॉवर्स वगैरे ठेवलेत ना. हायब्रिड सीड्स.
या सगळ्या सीडलिंग्स आहे. कशा इंडो अमेरिकन हायब्रिड सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. इकडे पण हायब्रिड व्हरायटी ठेवल्या आहे. आणि इकडे अक्षर वगैरे यांचं चाललंय क्वालिटी. इकडे औषध त्यांचं अजून रसायचंच काम चाललंय. बरंच मोठं आहे इकडे सगळं प्लांट वगैरे. हे जे सगळं हायब्रिड व्हरायटीज सगळं फुलं फ्लोरिकल्चर. आणि खाली झाडांना वेलींना वगैरे पाणी बघा ड्रिपर वगैरे ना शेड नेट वगैरे केलेलं आहे मॉडेलला. फ्युचर फार्मिंग फ्युचर एजी. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सगळे एक्झोटिक बाहेरच्या देशाला फ्लावर्स आहेत. हे होते ऑर्नामेंटल्स तिथे ठेवलेले. आणि हे बघू शकता 800 रुपयाचे 10 रुपयाचे. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता इथं बॉन्साय टेक्निक म्हणजे झाडं प्रोपगेशन केले होते ते जॅपनीज टेक्निक आहे. ती इथं डेव्हलप म्हणजे त्यांनी बनवून काय आणली होती. तर त्याची एका झाडाची प्राईस 20 ते 22,000 ॲव्हरेज होती ऑन ॲन ॲव्हरेज. पुढं नंतर या व्हरायटीज आहे. फायनली आपलं BIचं एक्झिबिशन संपलं होतं. आता आपण परत मेट्रोमध्ये चाललो. हे काय स्टेशन ना माधवाला निघालं आता कोणतं ते पाहू शकता इकडे मयूरान ते बसले. तो गडी इकडे भिडलाय चार्जर लावून त्याचा पडला स्विच ऑफ झाला त्याचा व्हिडिओ वाढून. तर मित्रांनो फायनली आपण आलोय बस स्टँडवर. कर्नाटकचं बस स्टँड आहे इकडे. आणि इकडे तुम्ही पाहू शकता सगळे थकून भागून चाललेत. मेंगी हे यार ते कबूतर बघ कसले बॅकर. मित्रांनो फायनली आपण चाललो होतो रूम कडे. कबूतर कुठून उंदर निघाते तेडे इथं काय म्हणायचंय का मग. तर मित्रांनो आपण जिथं थांबलो होतो त्या रूमच्या जवळच म्हणजे समोरच एक हे होतं मंदिर. तुम्ही बघू शकता किती प्राचीन मंदिर आहे. पण तुम्ही पहा त्याच्या सगळ्या साईडनी म्हणजे तिन्ही साईडनी बिल्डिंग्स झालेल्या प्रॉपर. तर तुम्ही बघू शकता किती प्राचीन मंदिर आहे भारी. आणि त्याचे पिलर्स वगैरे कोलॅप्स झाले होते पडलेले होते काही. इकडं पण एक गणपतीची मूर्ती होती बरीच जुनी त्या झाडाजवळ तुम्ही बघू शकता. तेव्हा बरंच प्राचीन मंदिर होतं समोरच.
होणारा माग आहे आणि आम्ही चाललोय पुढं पुढं. नाना जायचं कुठे? तर आम्ही कुठे नेतोय? ये बघ, ये बसचे तिकीट ऑर्डर करणार ये. खाली बाबर का केक कापशन एखादा. निविष्ठा केलेली आहे. समर्पण करताना सगळे बाजूला तुम्हाला एक टिप देऊशी वाटते मित्रांनो. तुम्ही जेव्हा आपण दुसऱ्या सिटीतून एखाद्या नव्या सिटीत एंटर करता तर तुम्ही शक्यतो मेट्रोच प्रेफर करा. कारण की मेट्रोमध्ये आपल्याला बजेटमध्ये आपला प्रवास होतो. अशा टिपसाठी फॉलो करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. फायनली गाईज आपण पोहोचलो होतो घरी. बसचा प्रवास होता त्याच्यामुळे आपण काय ब्लॉग शूट केला नाही. तर चालतंय, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाकी मयूर भाऊने तुम्हाला सांगितलंच आहे आपल्याला करायचं काय. चालतंय, मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.